नमस्कार मी नासिर शेख, अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लोणावळा शहर। आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे की गेल्या 5 दिवस झाले शुक्रवारपासून आपण बघत आहोत की लोणावळ्यामध्ये मुख्याधिकारी यांचा कॅबिन जो आहे त्याला लोणावळ्यातले आपले नवनिर्वाचित नगरसेवकांनी त्याला टाळा ठोकलेला आहे आणि आज सुद्धा नगरपालिकेत जर बघितलं तर तो याला टाळा कायम आहे। ह्या ठिकाणी मी या पत्रकार परिषदच्या माध्यमातून एवढंच विचारतो का नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक असो किंवा मुख्याधिकारी असो यांचा आपसात जमत नाही, कशामुळे जमत जे आरोप आहे का बाबा मुख्याधिकारी नगरपालिकेत येत नाही, 6 नंतर येतात किंवा मुख्याधिकारी म्हणतात का माझ्याकडे कुठलीही फाईल पेंडिंग नाही आहे, तर हे यांच्यामुळे आज लोणावळेकरांनी हा त्रास का सहन करायचा? लोणावळेकरांची आज कामं कोण करणार? आज 3 महिने होऊन नवीन बॉडी आलेली आहे आणि नवीन बॉडीमध्ये जे काही कामं लोकांना असं एक हाती सत्ता आलेली आहे, या ठिकाणी एक हाती सत्ता येऊन सुद्धा लोकांना अपेक्षा होती का इथे भरभराट म्हणजे एकदम जोरात कामं होतील, लोणावळ्याचा विकास होईल, कामं मार्गी लागतील, पण 3 महिन्यात असं काही दिसत नाही की कुठे कामं मार्गी लागलेले आहेत। आणि मुख्याधिकारीच्या विरोधात जे आता आंदोलन चालू आहे तर ह्या आंदोलन कुठेतरी हा मिटलं पाहिजे। आणि ह्या ठिकाणी आपले मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांना ह्या ठिकाणी मी विनंती करेल की त्यांनी ह्या ठिकाणी बरेच आढावा बैठक या लोणावळा नगरपालिकेमध्ये पूर्वी घेतलेले, पण ह्या वेळे पण त्यांनी मला वाटतं ह्याच्यात मध्यस्थी करून कुठेतरी हा प्रकरण असेल तर कामकाज होतील, एक म्हणजे चांगले कामं होतील। पण ह्या ठिकाणी आपण गेल्या 5 दिवसापासून बघत आहोत का इथे कुठे मार्ग निघण्यासारखा दिसत नाही। नगरसेवक आपल्या धोरणावर अडू नये, मुख्याधिकाऱ्यांचं तर काय माहीत नाही, पण मुख्याधिकारी बरोबर बसून आमदारांनी पुढाकार घेऊन हे कुठेतरी हे मिटून टाकावं आणि नगरपालिकेचं काम सुरळीत करावं या ठिकाणी। आणि कालच जसं कालचं पत्रकार परिषद आपण बघितलं त्या ठिकाणी नगराध्यक्षांनी सांगितलं का हे पती पत्नी आणि कुठली कामं त्यांची नाही केली ते सीओनी सांगितलं पाहिजे का बाबा मी काम केली का नाही केली, का नगरसेवकांनी सांगितलं पाहिजे कुठली कामं नाही केली, ते नगरसेवकांनी सीओ सांगू शकतात कुठली कामं केली नाही केली। दबक्या आवाजामध्ये असं पण म्हटलं जातं की दुसरे कुठले तरी सीओ आणण्याचा प्रयत्न आहे किंवा काय, असं काय आहे का? काय वाटतं? ते तर लोकांमध्ये चर्चा आहेच का बाबा दुसरा सीओ आणण्यासाठी हे चाललंय, यांचा हा सीओ आहे। काही ठिकाणी ते करत पण नाही, असं नाही मी म्हणत का नगरसेवक चुकीचे असं म्हणणार नाही मी। नगरसेवकाचं पण म्हणणं काय याच्यात बरोबर आहे, काय म्हणजे मुख्याधिकारी उपलब्ध नसतात बरेच वेळा नगरपालिकेत, त्यांची कामं असतात, कुठे ते कधी पण आलं म्हणजे पुण्यात असतात किंवा मुंबईत असतात, ते गेले होते का नाही गेले होते, त्यांना रेकॉर्ड चेक करू शकतात। अजून एक आरोप करण्यात आला रात्रीच खेळ चाले, नक्की रात्री या ठिकाणी कोण येतं? काय वाटतं तुम्हाला काय होते नक्की या ठिकाणी? आता ते रात्री कोण येतं कोण जातं, नगरपालिकेत सीसीटीव्ही लागलेले आहेत, प्रत्येक फ्लोअरवरती सीसीटीव्ही आहेत। मला वाटतं खरं म्हणजे तर ते चेक करून बघायला पाहिजे का कोण येतं इकडे, कोण येतं आणि कोण जातं। काउन्सिल यायच्या अगोदर पण हेच आरोप होत होते का रात्रीचे कामं होतं 6 नंतर, पण आज नवीन काउन्सिल आल्यानंतर ते आरोप होतात, म्हणजे ते नवल वाटतं। कोण येतं ते आम्ही सांगू शकत नाही, कोण येतं आणि कोण जातं। नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाची एक हाती सत्ता आहे, एक हाती अंमल या ठिकाणी आहे, असं असताना सुद्धा जर अशा पद्धतीने सत्ताधारी लोक त्यांच्याच नगरपालिकेच्या कार्यालयाला टाळी ठोकत असतील, हे कितपत योग्य आहे? नाही, हे सत्ताधारी पक्षाची एक हाती सत्ता आलेली तुम्ही बरोबर म्हणता, आणि इथे विरोधी पक्ष पण नाही, जे विरोधी पक्षातले आले ते पण सत्ताधारी बरोबरच आहे। तर इथे खरं म्हणजे त्यांनी प्रशासनावरती जे सत्ताधारी आहे त्यांनी त्यांचा घट इथे असा एक वजन त्यांनी निर्माण करायला पाहिजे प्रशासनावरती, ते काय प्रशासनावरती यांचं वजन दिसत नाही सत्ताधाऱ्यांचा। साहेब, ह्याच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे, तुम्ही शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी सारख्या मोठ्या पक्षाचे शहराध्यक्ष आहात, तुम्ही स्वतः नगरसेवक राहिलेला आहात, तुम्हाला प्रशासकीय कामकाजाची बऱ्यापैकी माहिती आहे। तुम्ही आता बोलले की बाबा जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत निवडून आलेले त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवरती वचक ठेवला पाहिजे, त्यांनी म्हणजे त्यांना म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, म्हणजे नक्की तुमची अपेक्षा काय की त्यांनी काय करावं? नाही, अपेक्षा कंट्रोल म्हणजे असं नाही म्हणत मी का बाबा एकदम म्हणजे फुल कंट्रोल, पण काउन्सिल ही सुप्रीम आहे। कायद्यामध्ये तुम्ही जर म्युन्सिपल ऍक्ट बघितलं 1965 म्युन्सिपल काउन्सिल सुप्रीम आहे, त्याच्यात जर ठराव एखादा झाला आणि जर सीओ काम करत नसेल, मुख्याधिकारी काम करत नाही त्या ठरावाप्रमाणे, तर त्याच्यावर नगरपालिका नक्कीच ऍक्शन घेऊ शकते। किंवा सीओला जर वाटत असेल का हे काम चुकीचं आहे तर ते 307 खाली ते स्टेज घेऊ शकतात। आपण मगाशी बोलताना एक विषय सुद्धा सांगितलं की बाबा इथे कुठे म्हणजे फाईल पेंडन्सी नाही काय। साहेब, माझा प्रश्न आहे सरळ की फक्त फाईल पेंडन्सी नसणं म्हणजे काम ओके आहे का?
आता फाईल पेंडिंगची म्हणजे मी जे ऐकलंय, मुख्याधिकाऱ्यांचं काम फक्त फाईल क्लिअर करणं एवढंच आहे का, हा नाही. प्रश्न आहे. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. नुसतं फाईल क्लिअर करणं हे नाही, मुख्याधिकाऱ्यांनी ग्राउंडवरती उतरून पण काम करायला पाहिजे. का पूर्वीचे जे काय मुख्याधिकारी होते ते सकाळी 6ला पण उठून ग्राउंडवरती यायचे, सकाळी असो संध्याकाळी असो, प्रत्येक म्हणजे ते ग्राउंडवर उतरून काम करायचे. तर ह्या मुख्याधिकाऱ्यांना पण मी विनंती करेल, जर आता समजा एकमत झालं तर त्यांनी ग्राउंडवर उतरून पण काम करायला पाहिजे. हे खरं तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. त्यांनी खरं तर ह्या जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांनी जी काही कृती केली कदाचित ती प्रशासकीय दृष्ट्या ती अयोग्य असेल, मात्र हे जर त्यांचा जो काही येतं त्या दिवशी लॉक लावण्याच्या याच्यामधनं त्यांचा जो काही बाहेर आलं, म्हणजे त्यांचा जो काही संताप बाहेर आला, तो एकूण साचलेला 3 महिन्याचा साचलेला संताप होता त्यांच्यामध्ये, की मुख्याधिकारी मिळत नाही, मुख्याधिकाऱ्यांना आपल्याला वेळ देत नाही, मुख्याधिकारी समन्वय साधत नाही, मुख्याधिकारी आपल्याला मार्गदर्शन करत नाही. आणि त्याच्यामध्ये त्या जो साचलेला संताप होता त्याच्यामधनं ती जी आलेली ती त्यांची एक उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया होती. केवळ लोणावळा शहराच्या विकासाच्या माध्यमातून बाबा विकास व्हावा हा त्यांचा एक त्याच्यामध्ये एक ठोस भूमिका होती. आणि त्याच्यामधनं ती जे घडलेली आहे घटना लॉक लावणं हे त्याच्यामधनं घडलेलं आहे. मग ते अयोग्य आहे का? नाही, अयोग्य असं मी म्हणू शकत नाही. कायदेशीर जर बघितलं तर अयोग्य आहे. पण तुम्ही जसं म्हटलं, हा 3 महिन्याचा एक दबलेला असतो ना, सोडा वॉटरचा रोष होता. हा 3 महिन्याचा रोष आहे. आता रोष काढणार कुठे? तर त्यांचा तो रोष त्यांनी त्या पद्धतीने काढला. अगदी बरोबर साहेब. लॉक लावून- कायदेशीर दृष्ट्या ते अयोग्य जरी अयोग्य असलं आहे. तरी राजकीय दृष्ट्या आणि अयोग्य लोकांच्या नाहीये. यांनी ते योग्य त्यांची भूमिका हो, होती. बरोबर. राजकीय दृष्टी ते योग्य आहे. कारण जर मुख्याधिकारी या नगरसेवकांमध्ये समन्वय नाही राहिलं तर लोकांची कामं होणार नाही. तर ते राजकीय 3च दृष्टी- महिने झालेले आहेत. हे सगळे नगरसेवक नगराध्यक्ष सगळे निवडून आलेले आहे. बऱ्याचदा आता आपण बघतो की अनेक लोकांच्या अपेक्षा ह्यांच्याकडनं आहे की बाबा ह्यांनी कामं करावी, ह्यांनी कामं करावी. ते त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात, परंतु सर्वस्वी ते नवीन आहे. अनेक गोष्टींना त्यातले म्हणजे बरोबर. काही अनेक कागोरे असतात, अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये ते पूर्ण अनभिज्ञ आहे, त्यांना काही कल्पना आहे. अशा वेळेस त्यांना मार्गदर्शन करण्याचं आणि योग्य कामं करून घेण्याचं काम कोणाचं आहे? हा काम आता बघा, जे नवनिर्वाचित नगरसेवक तुम्ही म्हणता ते 4-5 काही जुनी लोक पण आहे, ज्यांना इथे बरेच काळ त्यांचा नगरसेवक म्हणून अनुभव झालेला आहे. त्यांनी पण ह्या ठिकाणी त्यांना नवीन जे आलेले त्यांना मार्गदर्शन करावं. आणि सीओचं पण काम आहे कायदेशीर दृष्टी जे काय चुकत असेल तर त्यांनी कायद्याप्रमाणे त्यांना ते मार्गदर्शन करायला पाहिजे का हे कायद्यामध्ये बसतं की किंवा नाही बसतं, ते काम सीओचं आहे. कारण ह्या बॉडीमध्ये सुप्रीम बॉडी म्हणजे ती ऑर्डर देणारी काउन्सिल आहे आणि एक्झिक्युशन करण्याचा जो भाग आहे तो सीओकडे असतो. तर सीओनी तो योग्य आहे, एखादा समजा ठराव केला तो योग्य आहे का अयोग्य आहे ते सीओचं काम आहे बघणं. की एखादं काम सांगितलं कोणत्या नगरसेवकांनी काय कोणी तर ते कायदेशीर आहे का नाही ते सीओचं काम आहे. ते सीओनी त्यांना मार्गदर्शन किंवा गाईड केलं पाहिजे. याच प्रश्नाला धरून विचारतो की बहुसंख्य नगरसेवक हे नवीन आहेत, नगराध्यक्ष सुद्धा नवीन आहेत. निवडून आल्यानंतर यांना शिक्षण प्रशिक्षण देण्याची जबाबदारी कोणाची असते? त्यांच्या पक्षाची, त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची का प्रशासनाची? आता हा जो प्रशिक्षणचा भाग आहे, मला नाही वाटत ते नगरपालिकेमध्ये असं कुठे तरतूद आहे का नवीन आले त्यांना प्रशिक्षण द्यावं, असं कुठे तरतूद नाही मला वाटतं कायद्यामध्ये. साहेब, आणि नगरसेवक प्रशिक्षण म्हणतात, होत आम्ही असतात, प्रशिक्षण होत असतात. शिबिर होत असतात. तुम्ही स्वतः नगरसेवक राहिलेले आहात, प्रशिक्षण होत असतात. नवीनच आहे, 3 महिने झालेले आहेत, त्यामुळे कदाचित मे बी अजून प्रशिक्षण शिबिर लागलेलं नाही. नाही. परंतु त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे ह्या मताशी तुम्ही, याबाबत तुमचं काय मत आहे? नाही, त्यांना प्रशिक्षण दिलंच पाहिजे. आणि माझं मत असं आहे का ह्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण, आज हे कसं आहे, एखादा मुलगा डिग्री घेतो इंजिनिअरिंगची, डिग्री घेणं आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकलमध्ये काम करण्यामध्ये खूप फरक आहे. यांनी प्रशिक्षण जरी घेतलं तर माझं असं मत आहे का यांनी या ठिकाणी जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांनी इथे जे काय म्हणजे कायद्याचं आहे ते कायद्याचा अभ्यास करावा. जो ऍक्ट आहे, MRTP ऍक्ट असेल, म्हणजे म्युन्सिपल ऍक्ट असेल, त्याचा अभ्यास करावा. जनरल बोर्ड असेल तर प्रत्येक फाईल डिटेलमध्ये त्यांनी वाचावा. फाईल वाचल्यानंतरच त्यांना त्याच्यावर बोलता येईल. प्रशिक्षण देऊन काय ते थेरिटिकल झालं. जसं आपण मुलं कॉलेजमध्ये जातात थेअरी शिकतात, पण प्रॅक्टिकलमध्ये त्यांना काहीच येत प्रॅक्टिकल नाही. नॉलेज हे कधी पण जसं जसं वेळ जाईल तसं तसं Time लागेल. प्रॅक्टिकल वाढत जातं. ऑटोमॅटिक सर्वांना समजायला 3च महिने झालेले ठीक आहेत. आहे ना, त्याला वर्ष लागू शकतात, 2 वर्ष लागू शकतात. प्रत्येकाचे कोण नगरसेवक एकदम हुशार असतील तर 3 महिन्यात हुशार होतील, कोण 3 वर्षात पण नाही होणार. बऱ्याच प्रत्येकाचं आहे. लोकांच्या बोलण्यामध्ये राहून यायचं होतं की आम्ही नवीन आहोत. तर नवीन लोकांना प्रशिक्षण हे कुणी दिलं पाहिजे? ज्यांनी त्यांना निवडून आलं त्यांनी दिलं पाहिजे, नाही, ही ज्यांच्याकडनं काळजी कामं तर करून घ्यायचे त्यांनी दिलं पाहिजे. हे आता
जे निवडून आले, ज्यांनी निवडून आणलं त्यांनी पण ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना कुठेतरी हे जे या नगरपालिकेच्या कामकाजाबद्दल त्यांना माहिती दिली पाहिजे, तर कामकाज नगरपालिकेचं कसं होतं, ज्यांनी निवडून आणला. म्हणजे मी आमदारांना विनंती करेल का त्यांनी हे मिटवलं तर आहेच, पण नवीन जे नगरसेवक आहेत त्यांना पण ह्याच्यात थोडीशी म्हणजे कुठेतरी जे जुने नगरसेवक आहेत त्यांच्या मार्फत किंवा एखादे एक्सपर्ट आणून त्यांच्या मार्फत यांना कुठेतरी प्रशिक्षण बहुसंख्य द्यावं. नगरसेवक नवीन जरी असले त्याच्यापैकी अनेक जण असे आहेत की जे राजकारणामध्ये सुद्धा नव्हते. बरोबर. घर टू नगरपालिका असा त्यांचा प्रवास आहे. तर अशा लोकांना आपण नगरपालिकेमध्ये आल्यानंतर काय काम करायचं आहे ह्या कामाची माहिती करून देणं ही सुद्धा त्याच पक्षाची जबाबदारी आहे ना, ज्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. बरोबर आहे. कारण हे कसं आहे, आणि मी या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं का आमदारांनी ह्याच्यात मध्यस्थी करून हे प्रश्न मिटवा. आणि जो तुम्ही जे नगरसेवकांना माहितीबद्दल म्हणतात का, हे आपलं इलेक्शन 3 महिन्यापूर्वी झालं, प्रत्येक वॉर्डात आमदार या ठिकाणी फिरलेले, घरोघरी फिरलेले प्रत्येक नगरसेवकासाठी. तर आमदारांनी ह्याच्यात पण इंटरेस्ट घ्यावा आणि ताबडतोब ह्याच्या कुठेतरी हे मिटवा. नगरसेवकांची पण मिटिंग बोलवावी आणि त्यांना पण कुठेतरी मार्गदर्शन करून त्यांना कसं ह्याच्यात म्हणजे ते तयार होतील या कामकाजात, त्याच्याबद्दल त्यांनी दखल घ्यावी. म्हणजे नवनिर्वाचित मग सारखं आम्ही नवीन आहे नवीन असं म्हणजे त्यांना पण म्हणायची वेळ येणार नाही, त्यांना पण माहिती वेळ. तर कुठेतरी प्रशिक्षण म्हणा किंवा हे म्हणा, जुने जे नगरसेवक आहेत त्यांच्या मार्फत कुठेतरी त्यांना माहिती देणं किंवा त्यांना ते कायदे वगैरे जे काय असतील. तुम्हाला असं वाटतं सामोपचाराने हे प्रकरण लवकरात लवकर मिटेल म्हणून? आणि हे प्रकरण मिटावं म्हणून तुम्ही काय करणार? कारण तुम्ही एका मोठ्या पक्षाचे इथले नाही, आम्ही अध्यक्ष जरी शहराध्यक्ष मोठ्या- आहात. शेवटी शहराची जबाबदारी, शहरातल्या नागरिकांची जबाबदारी तुमची सुद्धा आहे. तुम्ही नागरिकांसाठी वेळोवेळी त्यांचे प्रश्न उपस्थित करत असत. हा देखील नागरिकांच्या संदर्भातीलच एक प्रश्न आहे. या दोघांच्या भांडणामध्ये या ठिकाणी नागरिकांचे हाल होतात. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने याच्यामध्ये कशा पद्धतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न कराल? नाही, ही खरं म्हणजे जबाबदारी आता आम्ही सत्तेमध्ये तर नाही, पण सत्ताधारी पक्ष दुसरा आहे. पण जर सत्ताधारी पक्ष असेल, नगरसेवकांची किंवा आणखीन कोणाची इच्छा असेल मुख्याधिकारी, तर आम्ही नक्कीच ह्याच्यात मध्यस्थी करून मुख्याधिकारीशी बोलून आणि नगरसेवकाशी दोघांशी बोलून आम्ही कुठेतरी मिटवायचा प्रयत्न करू, जर इच्छा असेल तर दोघांची कुठेतरी हे बसून. पण मी म्हणतो मी करण्यापेक्षा आमदारांनी स्वतः करायला पाहिजे, माझं असं मत आहे. आमदारांनी पुढाकार घेऊन हे मध्यस्थी करून मिटवायला पाहिजे. कारण आज लोणावळ्यात त्यांनी वेळोवेळी इथे येऊन आढावा बैठक घेतलेले, बरेच मिटिंग त्यांचे चालू असतात. तर त्यांनी ह्या वेळेला पण ताबडतोब इकडे येऊन वेळ काढून मिटिंग घेऊन हा प्रश्न मिटवावा. हे लोकांचे जे हाल आहे ते हाल म्हणजे आज जे प्रशासनमध्ये कोणच नाही, ते कामच बंद आहे आज 4-5 दिवसापासून. तर ते लगेच त्यांनी मिटून हे संपून टाकायला पाहिजे विषय.